यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आलो आहेत नितीन भाऊ यांच्याकडे येवती. हे शेती यांच्याकडे 2 एकर यांनी भाजीपाला लावलेला आहे. आता काही गहू पेरताय आणि बैलाची नांगरटी पण करतात ते घरच्या घरी. हे आपले नितीन भाऊ. नमस्कार. नितीन भाऊ, गहू किती लावलाय तुम्ही? आता काय घरच्या पुरता 20 किलो गहू आहे. 20 किलोला आपल्याला तो 10, 12, 15 पर्यंत. बरोबर. आणि जे नांगरटी करता तुम्ही बैलाची, हे पुरीपासून करताय ना? हो. लोक ट्रॅक्टरनं करता, तुम्ही बैलानं करता. भाजीपाला किती लावलाय मग आता सध्या हे आपलं इकडे मेथी वगैरे आहे. तिकडे त्या शेतामध्ये कारले, गिलके, बरोबर, वांगे चालूच राहते. थोडं चांगलं आहे. साधा बोडं काम आहे. हे पूर्ण तुमचं शेत आहे ना? हे झाड बी लय जुनं आहे. हो, लय जुनं. ते तिकडे बेल, उंबर, हा, सर्व झाड आहे बा एकदम. बेल, फळाचे उंबर. जांबी लावले तुम्ही ना? काही पपई आहे, केळीचं झाड आहे. आता हे नाही, आणि एकाच ठिकाणी हे पिप्प आहे, उंबर आणि आपलं बेलाचं झाड. बरोबर, एकाच शेतात आले. हा, एकाच शेतात ब्रह्मा, विष्णू, महेश, हो. असं आहे. पण देवानं काही कमी नाही केलं ना? नाही, देवानं पद्धतशीर आहे, खाऊन पिऊन सुखी आहे. या ठिकाणी एक वळाचं झाड होतं. हे फोड दिसते ना, हा, तेवढी त्याची डांग होती बरोबर, जुन्या काळात. हो ना, हो ना. ते माणसानं समजा काका आहे ते तोडून टाकलं जाईल ते झाड. नाही, ते झाड नाही मोठं. मधुकर बाबा पण आलेले आहे शेतामध्ये. चालते यमन भाऊ साखरे बैलावर त्या नागर आणता आलं. ट्रॅक्टरवर आणत होते ते. असलेल्या बैलावर नागर आणायची हौस आली. बरे भाऊ मानतो बरे करा. हा या असं कसं काय खालून घ्या, नागराचा बी घ्या. हो, गोट पडून आला तो. साखरे भाऊ हो. नाही हो, उन्हाची बी आणेल आहे. हो, आहे ना, मोठा बी आहे ना. हा, सकाळचं एवढं वावर घेतला मग तुम्ही ना? माणसं तर आताची पोरं. हाव, नितीन भाऊ एक नंबर दिलदार माणूस आहे. आपल्याला पफाय दिले नॅचरल एकदम. जायचे आज जामाचं झाड. हे नितीन भाऊच्या बैला 15 वर्ष आले बोयले. हो, 15 वर्ष काम करताय. 15 वर्ष काम करताय ना ते अजून. बैल म्हणजे बैल गरीब, मग पोटा घालून निघावं लागतं. हो हो, एक नंबर. राजन तो ठीक आहे. बरोबर. ठीक आहे, या ठीक आहे. बैल नाही गरीब आहे. बरोबर.